संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर हिट लिस्टवर आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंनी गुरुवारी भगवानगडावर हजेरी लावली। यावेळी मुंडेंनी भगवान बाबांचं दर्शन घेत महंत नामदेव महाराज शास्त्रींशी बातचीत केली। धनंजय मुंडे यांच्यावर सध्या सर्व बाजूंनी आरोपांच्या फैरी झडतायत। उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून केला जातोय। सर्व बाजूंनी कोलाहल माजलं असताना मंत्री धनंजय मुंडे हे भगवानगडाला शरण गेले। जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर ते तडक भगवानगडावर मुक्कामी गेले। त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली, त्यांच्याशी सगळ्या बाबींवर चर्चा केली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या। मुंडेंच्या या भेटीनंतर नामदेव शास्त्री महाराजांनीही आपली प्रतिक्रिया दिली। यावेळी महाराजांनी भगवानगड मुंडेंच्या पाठीशी उभा आहे अशी घोषणा केली। नामदेव शास्त्री महाराजांच्या याच घोषणेनंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। महाराज म्हणाले, धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली। धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये, तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जातंय। धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानं संप्रदायाचं नुकसान झालंय। भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा आहे। ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडियानं दखल का घेतली नाही? मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही। धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे। राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निमित्तानं निर्माण होतोय। मुंडे गुन्हेगार नाही याची जाणीव त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनाहीये। धनंजय मुंडे यांनी किती सोसावं असा प्रश्नही नामदेव महाराज यांनी उपस्थित केलाय। नामदेव महाराज शास्त्रींच्या या भूमिकेमुळे आता यावरही प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। खरं तर नामदेव महाराज शास्त्री हे राजकीय घडामोडींवर भाष्य करत नाहीत, पण त्यांनी मुंडेंबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे आता ते देखील चर्चेत आलेत। कोण आहेत नामदेव महाराज शास्त्री? नामदेव शास्त्री सानप हे पारंपरिक वारकरी संप्रदायातील प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत। भीमसिंह महाराजांच्या मृत्यूनंतर भगवानगडावरील गादीचे उत्तराधिकारी म्हणून त्यांनी भगवानगडाची जबाबदारी सांभाळली। ज्ञानेश्वरी आणि संस्कृतचं अध्ययन तसंच अध्यापन केलंय त्यांनी। सुरुवातीचं शिक्षण आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत घेतलंय। त्यानंतर संस्कृत साहित्यात सर्वात कठीण असणाऱ्या न्यायशास्त्राचंही त्यांनी शिक्षण घेतलं। गुरुकुल पद्धतीनं त्यांनी 9 वर्ष शिक्षण घेतलं। त्यानंतर वाराणसी विद्यापीठाची न्यायाचार्य ही पदवीही त्यांनी संपादन केली। पुणे विद्यापीठातून MA मराठी केल्यानंतर वारकरी संतांची कुटरचना या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी PhD घेतली। प्रवचन आणि कीर्तनातून समाज प्रबोधन करत असतानाच त्यांनी ज्ञानेश्वरीतील विज्ञानवादी दृष्टिकोन सर्वसामान्यांपर्यंत नेला। भगवानगडाचा वारसा चालवत असतानाच त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय। आळंदी, पंढरपूर, पैठण आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भगवानगडाचे मोठे मठ त्यांनी उभारलेत। तसंच वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ज्ञानेश्वरी विद्यापीठ 2004 साली स्थापन केलं। नामदेव महाराज शास्त्री हे राजकारणापासून दूर असतात। 2016 साली त्यांचं भाजप नेत्या पंकजा मुंडेंशी मतभेद झाले होते। त्यांनी भगवानगडावर दसरा मेळावा घ्यायला विरोध केला होता। त्यानंतर पंकजा मुंडेंनी भगवान बाबांचं जन्मस्थान असलेल्या बीडच्या सावरगाव येथे भगवान भक्तिगडाची स्थापना केली आणि दसरा मेळावा तिथे घ्यायला सुरुवात केली। खरं तर गोपीनाथ मुंडे आणि नामदेव महाराज शास्त्री यांचे जवळचे संबंध होते, परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे आणि नामदेव महाराज शास्त्री यांच्यात संघर्ष झाला। भगवानगड हे वारकरी संप्रदायाचं प्रतीक आहे, त्यामुळे जातीपातीत तेढ निर्माण करणारी भाषणं नको अशी त्यांची भूमिका होती। पंकजा मुंडेंसोबत जरी तात्पुरता संघर्ष असला तरी धनंजय मुंडेंसोबत नामदेव महाराज शास्त्री यांचे संबंध कायमच चांगलेच राहिलेत। धनंजय मुंडेंनी याआधीही महाराजांची अनेकदा भेट घेतली होती, पण सध्या बीडमधील असणारी परिस्थिती आणि धनंजय मुंडेंच्या भोवती निर्माण झालेलं संशयाचं वादळ बघता आता या भेटीने नव्या चर्चांना उधाण आलंय। परंतु नामदेव शास्त्री महाराजांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता ते देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।